मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दीपक हा गाडीमध्ये असतो. ते पोलीस तेथे येतात आणि दीपकला काच खाली घ्यायला सांगतात. तेव्हा दीपक हा काच गाडीची खाली घेतो, तर नंदिनी आता त्यांना झोपलेली दिसते. तेव्हा ते आता विचारतात यांना नक्की काय झालंय. तेव्हा सँडी हा सर्दी तर दीपक हा खोकला असं म्हणतो. तेव्हा पोलिसांना जरा वेगळा संशय येतो आणि म्हणूनच ते विचारतात काय नक्की सर्दी झाला की खोकला झालाय, एक काय ते ठरवा असं म्हणून ते दोघांनाही बोलतात. त्याचवेळी आता साथ पसरली आहे, तुम्हाला सुद्धा माहीत आहे ना, त्यामुळे यांना सर्दी खोकला झालाय असं दीपक म्हणतो. त्याचवेळी पोलीस विचारतात हो का, पण एवढ्या गाढ का झोपल्या आहेत. त्याचवेळी दीपक म्हणतो मी थोड्या वेळापूर्वी यांना सिरप दिलं होतं, त्यामुळे त्यांना त्या सिरपमुळे झोप आली. तेव्हा ठीक आहे, जाऊ दे गाडी असं म्हणून आता पोलीस त्यांना जायला सांगतात. तेव्हा दीपकच्या जीवात जीव येतो, तर पुढे आता दीपक हा गाडी घेऊन जातो. तर दुसरीकडे आता अजूनही नंदिनी सापडली नाही हा विचार करत सर्वजण घाबरलेले असतात. अख्ख्या लग्न मंडपामध्ये नुसता गोंधळ चाललेला असतो. तेव्हा शारदा आता म्हणते नाही सापडली अजून नंदिनी. त्याचवेळी धनंजय हा तेथे येतो आणि म्हणतो विक्रम, अरे काय करायचं, अजूनही सापडली नाही आहे नंदिनी. तर आता शारदा खूपच हायपर झालेली असते आणि तिला जरा चक्कर येते. तेव्हा मानिनी तिला समजावते येईल नंदिनी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेव्हा आता शारदाची ही झालेली अवस्था पार्थला पाहवत नाही आणि तो एकदम शांत शांत असतो. तेव्हा काव्य आणि आरू या दोघीही आता खूपच रडू लागतात. मग शारदा म्हणते कधी येईल, कारण एवढा वेळ होऊन गेलाय ऑलरेडी. तेव्हा शारदाला आता सावित्रीमाईंचं सर्व बोलणं आठवत असतं की हे लग्न होणं कठीण आहे, तेवढी मुहूर्ताची वेळ तुम्हाला जपावी लागेल आणि नंदिनीवर जरा लक्ष ठेवावं लागेल. 2-3 तास खूप महत्त्वाचं असल्याचं सावित्रीमाईंनी सांगितलेलं असतं आणि संरक्षणासाठी म्हणून तो ताईत नंदिनीच्या गळ्यात घालायला सुद्धा दिलेला असतो. हे शारदाला आता आठवतं आणि मग ती म्हणते आपलंच चुकलं, आपण नंदिनीवर लक्ष ठेवलं नाही, तिच्यावर संकट आलं. तो ताईत सुद्धा इथेच आहे, माझं लेकरू कुठं असेल असं म्हणून शारदा खूपच रडते. तेवढ्यातच आता दौलत तेथे येतो आणि मग सर्वांना विचारतो सापडली का नंदिनी. त्यावेळी सर्वजण नाही असं म्हणतात. मग मामा म्हणतो की मी पारवेशीपर्यंत जाऊन आलो, तरीही नंदिनी कुठेच नाही आहे. त्याचवेळी आता धनंजय हा खूप रडत असतो आणि विक्रमला सांगतो की अरे माझी नंदिनी तशी नाही आहे विक्रम, अरे न सांगता ती कुठेही जाणार नाही अशी, अरे खूप जबाबदार मुलगी आहे माझी नंदिनी म्हणजे. त्याचवेळी विक्रम म्हणतो अरे मला माहीत आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की नंदिनी कशी आहे ती, तू शांत राहा बरं. मला माहीत आहे धनंजय, अरे नंदिनी कशी मुलगी आहे, त्याला अगदी शांत राहायला सांगतो. त्यानंतर मानिनी म्हणते अहो जीवा सुद्धा अजून आला नाही, त्याला फोन करा बरं. तेव्हा युग आता लगेच जीवाला कॉल करतो, परंतु तो फोनच उचलत नसतो, कारण तो फोन आता काव्याकडे असतो. तेव्हा काव्या खूप घाबरते. मग आता विक्रम विचारतो काय झालं. त्याच वेळी आता युग म्हणतो की तो कॉलच रिसीव करत नाहीये. तर या सगळ्यांचे पडलेले चेहरे पाहून वसू मात्र गालातच हसते. त्यानंतर आता काव्या मनातच विचार करते आता यांना कसं सांगू की जीवाचा फोन माझ्याकडे आहे म्हणून. तर आजी आता शारदाला खूपच बोलते आणि म्हणते की शारदा हे सगळं तुमच्यामुळेच झालं. अगं मोठ्या लेकीचं लग्न आहे, मी म्हटलं होतं तिच्यावर लक्ष ठेवा म्हणून, पण तुम्ही सर्वजण नाटापाटा करण्यामध्ये गुंतला होतात. आता बसा हातावर हात घेऊन. शारदा मात्र आता खूपच रडत असते. तर आजी पुन्हा बडबड करू लागते की 1 तास झाला आहे त्या मुलीला शोधतोय, ही मुलगी गेलीच कुठे, कारण 4 चौघामध्ये तिने लाज आणलीये. त्यानंतर आता पार्थ म्हणतो आजी प्लीज नंदिनीबद्दल असं काही बोलू नका, कारण काहीतरी कारण असेल म्हणून त्या गेल्या, त्या येतील पुन्हा, मला विश्वास आहे, माझी खात्री आहे. दुसरीकडे दीपक आणि सँडी हे दोघेही आता नंदिनीला पळवल्यामुळे खुश असतातच, परंतु आता दीपक हा मनातच विचार करतो काहीतरी दुसरी हालचाल करायला हवी. मग सँडी म्हणतो की मला तर वाटलं होतं मागाशी तो पोलीस थर्मामीटर घेऊनच मागे येतो की काय ताप चेक करायला. तेव्हा सँडी म्हणतो आता आपल्याला नाही ताप येणार तर त्या पार्थला येणार, कारण मी असा व्हिडिओ त्याला पाठवणार आहे ना की ज्याची कल्पनासुद्धा त्यांनी केली नसेल. तेव्हा कोणत्या व्हिडिओबद्दल बोलतो असा आता सँडी विचारतो. मग आहे माझ्याकडे असा एक व्हिडिओ, तो मी पाठवणारच आहे असं आता दीपक म्हणतो.
तेव्हा नंदिनी हा व्हिडिओ मी लाडक्या बाबांना आणि पार्थला पाठवणार आहे असं म्हणून आता दीपक तिच्याकडे पाहतच राहतो आणि हा व्हिडिओ बघून तुझं लग्न तर नक्कीच तुटणार आहे असं म्हणून तो व्हिडिओ आता सेंड करतो। तर इकडे आता पार्थच्या मोबाईलवर तो व्हिडिओ येतो तेव्हा तो त्याबद्दल सर्वांना सांगतो। तर दुसरीकडे दीपक हा म्हणतो की हे पहा सँडी, हे लग्न तुटणार म्हणजे तुटणारच, तेव्हा कसं काय, हा व्हिडिओ एवढा खास आहे का असं आता सँडी विचारतो। मग आता दीपक म्हणतो हा धमाका आहे धमाका, कारण आता तिथे खूप मोठा स्फोट होईल। तेव्हा रागातच आता दीपक म्हणतो की नंदिनी, ज्याच्यासाठी तू माझ्या कानाखाली मारली होती, ज्याच्यासाठी तू मला नाकारलं होतं, आता तो स्वतः तुला नाकारेल, कारण हा व्हिडिओ पाहून पार्थ आणि त्याच्या घरचे हे लग्नच मोडून टाकतील, ते पण अगदी कायमचं असं म्हणून तो नंदिनीकडे पाहतो। तर आता इकडे सर्वजण तो व्हिडिओ पाहू लागतात। त्याच वेळी आता तो व्हिडिओ पाहताना सर्वजण घाबरलेले असतात, कारण त्यामध्ये नंदिनी स्पष्टपणे सांगत असते की आई बाबा आणि पार्थ, सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, खरं तर मला असं तुम्हाला सांगताना सुद्धा कसं तरी होतंय, कारण तुम्हाला धक्का बसेल म्हणून, परंतु मला आज हे क्लिअर करायचंय की मला हे लग्न पहिल्यापासूनच करायचं नव्हतं, फक्त आईबाबांच्या प्रेशरमुळे मी हे लग्न करतेय आणि माझं पार्थवर नाही तर दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम आहे। आणि पार्थ, मी नेहमीच म्हणते ना, दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायला हवं। आता माझं ज्या मुलावर प्रेम आहे ना, त्याचंही त्यावर तेवढंच प्रेम आहे, परंतु तेव्हा हे ऐकून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो, सर्वजण आता रडू लागतात। तर पार्थला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि तो त्या व्हिडिओकडे पाहतच राहतो। त्यानंतर आता पार्थची आई म्हणजे मानिनी सुद्धा खूप रडू लागते की हे काय घडलं मध्येच, परंतु आता कुणालाच विश्वास बसत नाही की हा व्हिडिओ खरा आहे की खोटा। नंदिनी त्या व्हिडिओ मार्फत असं सांगत असते की मी सर्व विधींना तर बसत होते, परंतु माझं लक्षच नव्हतं, जेव्हा मी गौरीहार पूजनासाठी बसले तेव्हा मला माझ्या प्रेमाची खरी जाणीव झाली आणि मी नेहमी सांगतच आली, एकमेकांवर प्रेम करणारी माणसं नेहमी एकमेकांना पूर्ण करतात, मग आज मीच उलट कसं वागू, हे पहा पार्थ, माझं तुमच्यावर अजिबात प्रेम नाहीये। तेव्हा हे ऐकून आता काव्या आणि तेथे असणाऱ्या सर्वांनाच मोठा शॉक बसलेला असतो। तर वसू मात्र आता गालातच हसते। पुढे आता नंदिनी म्हणते मला मनाविरुद्ध लग्न नाही करायचंय, कारण हा माझ्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे, हे लग्न जर मी केलं तर 3-3 आयुष्य उद्ध्वस्त होतील आणि कुणीच सुखी सुद्धा होणार नाही। आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि माफ कराल। त्यानंतर ती आता पार्थला म्हणते की हे पहा, तुम्ही सुद्धा अशी चांगली मुलगी शोधा आणि तिच्याबरोबर लग्न करा, आई बाबा तुम्ही सुद्धा मला माफ करा। अहो, तुम्हाला समोरासमोर हे सांगण्याची हिंमत मी नाही दाखवू शकले, अहो आजवर मी समंजसपणे वागले, तुम्ही सांगितलं तेच मी केलं, बस हा एकच निर्णय मला माझ्या मर्जीने घेऊ द्यात प्लीज, आणि तुम्हाला हा मेसेज मिळेपर्यंत माझं आणि त्या मुलाचं लग्न झालेलं असेल। तेव्हा काव्याला आणि सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो, तर तिचे आई बाबा आता पूर्णपणे कोमातच जातात। खरं तर हा व्हिडिओ पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते। तेव्हा आम्ही दोघेही योग्य वेळ आली सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊच, परंतु तोपर्यंत तुम्ही आम्हाला शोधण्याचा प्रयत्न, नंदिनी म्हणते आणि व्हिडिओ संपवते। त्याच वेळी आता सर्वजण अगदी कोलमडून जातात। तर पार्थच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा धनंजय आता लगेच खाली बसतो, कारण त्याला खूपच त्रास होऊ लागतो। तेव्हा काव्या बाबा बाबा असं म्हणून जोरातच ओरडते। सर्वजण आता धनंजयला समजावत असतात, सावरत असतात। तेव्हा तो बिचारा आता खूपच रडत असतो। तर दौलत मामा मात्र एकदम शांतच होऊन जातो की हे काय घडलं नक्की। तेव्हा मानिनी, विक्रम आणि पार्थ हे तिघेही आता खूपच रडू लागतात। त्यानंतर आता लग्नासाठी आलेल्या बायका विचारतात, काय म्हणजे मुलगी पळून गेली, ही व्हिडिओ मध्ये बोलली ना की तिचं दुसऱ्यासोबत लफडं होतं म्हणून। तर आता गावकरी बोलू लागतात की अरे गेली ती पळून, आईवडिलांच्या तोंडाला काळं फासून गेली ती। तेव्हा आता बायका सुद्धा म्हणू लागतात की या शहरातल्या लोकांची सुद्धा चूक असते, हे नुसते असं मुलींना डोक्यावर घेऊन बसतात, त्यांना ना काही धाक असतो ना काही संस्कार असतात, त्या नुसत्या बेतालच असतात। तुमची मुलगी खाली मुंडी आणि पाताळ धुंडीच निघाली असं काही बायका म्हणू लागतात। तेव्हा मात्र आता धनंजयला खूपच राग येतो। तो विचारतो, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? तेव्हा तो आता म्हणतो की माझ्या नंदिनीवर पूर्णपणे विश्वास आहे, कारण त्यांना आम्ही चांगले संस्कार देऊन वाढवलं आहे। आता माझी नंदिनी असं कधीच करणार नाही, मला स्पष्टपणे जाणवतंय।
तेव्हा मुलीने जर असं काही केलं तर असंच बोलतात की आम्ही चांगले संस्कार दिले आहेत. आता पाहिलं ना तुमच्या मुलीने काय केलं, असं रागातच आता गावकरी म्हणू लागतात. तेव्हा तोंड सांभाळून बोला तुम्ही, असं धनंजय म्हणतो. त्याच वेळी गावकरी म्हणतात, अजून काय समोर यायचं बाकी आहे? अहो व्हिडिओ आला की समोर. अहो आजी आमच्या मुलाला येता जाता असं टोचून बोलत असताना आता पहा तुमच्या नातीने काय दिवे लावलेत. त्याच वेळी आजी म्हणते, अगं तू आई आहेस ना शारदा, तुला खरंच काही माहीत नाही का? तेव्हा शारदा म्हणते, मला माहीत नाही आणि माझा या व्हिडिओवर तर अजिबात विश्वास नाही. त्यावेळी धनंजय म्हणतो, माझाही विश्वास नाहीये. त्याच वेळी आता पुढे वसू येते आणि विचारते, काय रे, काय विश्वास नाहीये धनंजय? कारण या व्हिडिओमध्ये तिने स्पष्ट सांगितलंय की माझं पार्थवर प्रेम नाहीये म्हणून, आणि मनाविरुद्ध मला लग्न सुद्धा करायचं नाहीये. मी दुसऱ्या कुणाशी तरी लग्न सुद्धा करणार आहे. अरे विक्रम, मानिनी, तुम्हाला अजूनही असं वाटतंय का या सगळ्यामध्ये वेगळं काहीतरी सत्य आहे? तर सत्य हे असं आहे की या अशा निर्लज्ज आणि बेजबाबदार मुलीसाठी तुम्ही माझ्या सोन्यासारख्या रम्याला नाकारलत. तेव्हा सर्वांनाच आता मोठा शॉक बसतो की वसू हे काय बोलतीये. अहो तुम्ही जी मुलगी पसंत केली होती ना तुमच्या पार्थसाठी, तिसऱ्याचा हात धरूनच पळून गेली असं म्हणून आता वसू खूप काही बोलू लागते. तर घरातील सर्वांना हे बोलणं अजिबात वसूचं आवडत नाही. तिने पार्थची पर्वा केली नाही आणि आपल्या आईवडिलांची सुद्धा केलीच नाही. अरे तिच्या पाठीमागे 2 बहिणी आहेत लग्नाच्या, त्यांचा तरी तिने विचार केला का? तेव्हा आरू आणि काव्या या दोघीही खूपच रडू लागतात. त्यानंतर मानिनी आता एकदमच गप्प बसून घेते, काहीच बोलत नाही. पुढे आता वसू म्हणते, आपल्या घराण्याच्या इज्जतीची सुद्धा ह्या मुलीने पर्वा केली नाही. अरे पळूनच जायचं होतं तर मग इथे गावात आलीच कशाला ती? तिकडनंच जायचं होतं ना पळून. इथे गावात येऊन पळून जाऊन तमाशा करण्याची काय गरज होती तिला? अहो नंदिनी लग्न मंडपातून गेली पळून, परंतु धिंडवडे निघतायत ना ते आमच्या अब्रूचे. तेव्हा आता नंदिनीचा एवढा अपमान ही वसू करते ते पाहून धनंजयला ते आता अजिबात सहन होत नाही. तेव्हा तो आता एकदमच हायपर होऊन जातो आणि लगेच त्याला बीपीचा त्रास होऊ लागतो आणि तो तिथे खाली पडतो. तेव्हा ताई येतीये, बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं काव्य आता मोठ्यानेच म्हणते. विक्रम, शारदा, मानिनी हे सर्वजण आता म्हणत असतात की नाही, असं नाही होऊ शकत, आपली नंदिनी नाही जाऊ शकत, तुम्ही प्लीज धीर धरा, जरा समजून घ्या. तेव्हा विक्रम आता लगेच धनंजयला पाणी प्यायला देतो. त्याच वेळी आता विक्रम म्हणतो, होईल रे बाळा, सगळं व्यवस्थित होईल, जरा धीराने घे तू, येईल नंदिनी. तेव्हा धनंजय म्हणतो, अरे विक्रम मी हे कसं धीराने घेऊ, तूच सांग ना आता. अरे आमच्या थोरल्या मुलीचं लग्न म्हणून एवढ्या आनंदाने आम्ही या गावात आलो, अगदी सगळं काही कसं सुरळीत चालू होतं. हळद, मेहंदी, संगीत एवढ्या आनंदाने आपण साजरं केलं. आता हा व्हिडिओ आला आणि सगळं काही संपलं. तेव्हा आता धनंजय म्हणतो, अरे आमची अशी नंदिनी नाहीये, खरंच नाहीये विक्रम. अरे आमचे संस्कार आहेत तिच्यावर, तिला चांगलंच ओळखतो आम्ही आणि नंदिनी माझा स्वाभिमान आहे, असं म्हणून धनंजय खूपच रडत असतो. त्यावेळी मात्र पार्थला आता खूपच वाईट वाटतं. तो या सगळ्या प्रकरणामध्ये एकदम शांत असतो कारण त्याच्यासाठी हा मोठा शॉक असतो. नंदिनी असं करेल त्याला कधीच वाटलं नव्हतं आणि असं वाटतही नसतं. पुढे आता पार्थ म्हणतो की माझा पूर्णपणे विश्वास आहे तिच्यावरती, असं नाही करू शकत. तेव्हा तो आता ओरडून ओरडून सांगत असतो की हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे. तेव्हा वसुआत्या आता मोठ्यानेच म्हणते की कसा खोटा असेल हा व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय ना नंदिनी काय म्हणतीये ते. तेव्हा वसू पुन्हा पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते की नंदिनी नक्की काय म्हणतीये. तेव्हा आता शारदा म्हणते, वसुताई अहो व्हिडिओमध्ये जरी नंदिनी दिसत असेल ना तरीही माझं मन मान्यच करायला तयार नाही. माझी नंदिनी असं काहीही करणार नाही याची खात्री आहे मला पूर्णपणे. तेव्हा धनंजय म्हणतो, हो बरोबर आहे, नंदिनी असं नाही करू शकत. तेव्हा काव्या म्हणते, आई शांत हो ना ग, अगं तुला माहित आहे ना आपली नंदिनी ताई कशी आहे. तेव्हा काव्या ओरडूनच सर्वांना म्हणते, आमची ताई तशी नाहीये, कळलं का सर्वांना. तेव्हा ती आता लगेच पार्थकडे जाते आणि म्हणते, पार्थ ऐका ना, तुम्ही ओळखता ना आमच्या ताईला, आमची ताई नाहीये तशी. अहो ती असं काही करू शकतच नाही, ती तशी वागू शकत नाही. तुम्ही ओळखताना तुम्ही सांगा ना प्लीज, त्यांना सांगा ना. त्यावेळी आरू सुद्धा म्हणते, जिजू प्लीज, खरंच काव्या खरं बोलतीये. अहो आमच्या तिघींमध्ये सर्वात जास्त समजूतदार फक्त आमची ताईच आहे, ती खरंच खूप प्रामाणिक आहे. जिजू प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. तेव्हा काव्या आणि आरू या दोघीही पार्थ समोर आता हात जोडतात. तेव्हा पार्थला काय करावं कळतच नाही. तेव्हा आता त्या दोघीही तेच सांगण्याच्या प्रयत्नात असतात की तो व्हिडिओ खोटा आहे.
तर गावकरी विचारतात कसा विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर, म्हणजे तो व्हिडिओ खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांमुळे ना आमची अब्रू गेली आहे त्याचं काय? त्यानंतर आता आरू, काव्या, धनंजय, शारदा हे सर्वजण खूपच रडत असतात. त्यावेळी मात्र ते दोघेही आता शांत शांत असतात. पुढे काय सांगावं त्यांना कळत नाही, कारण आपल्या लेकीची बाजू त्यांनी आता समजावून सांगितलेली असते की आमची नंदिनी असं करूच शकत नाही. तर गावकरी आता म्हणत असतात की नाही, तुमच्या नंदिनीचीच यामध्ये चूक आहे, तो व्हिडिओ असा खोटा असू शकत नाही. त्यानंतर आता वसू म्हणते की हे पहा, जरा शांत बसा. अहो तुम्ही बोलताय यांना, पण या सगळ्याचा त्रास फक्त माझ्या माणसांना होतोय. माझ्या पार्थला सुद्धा खूप त्रास होतोय, माझ्या विक्रमला होतोय, माझ्या वहिनीला होतोय. खरंच किती हौसेने आले होते मी इथे माझ्या पार्थच्या लग्नासाठी, तेव्हा आता एवढं प्रेमीचं कसं उतू चाललंय आता, असं विक्रम आणि मानिनी कडे पाहत मनात विचार करत असतात. तर त्या दोघांनाही काही कळत नसतं वसूचं वागणं खरं आहे की खोटं आहे. त्यानंतर ती आता म्हणते आमचा पार्थ खरंच खूप समंजस मुलगा आहे. अहो तो आईवडिलांच्या आज्ञेत आहे अगदी. अहो आईवडिलांनी मुलगी दाखवली आणि याने हू की चू न करता लगेच लग्नाला होकार सुद्धा दिला. तेव्हा धनंजय, शारदा हे दोघेही आपली खाली मान घालतात. अहो तिच्यासाठी काय काय केलं यांनी, तिची काळजी घेतली, तिच्यामध्ये अगदी गुंतत गेला, कारण ती आमच्या पार्थची बायको होणार होती. अहो तिच्यामध्ये एवढा हा गुंतत गेला ना, तिला काय हवं काय नको हे सुद्धा त्याने सगळं काही बघितलं. अहो इतकंच काय, तर इथे आल्यानंतर तिच्या नावाची मेहंदी सुद्धा याने काढली. तेव्हा काव्य आणि आरू आता खूपच रडत असतात, परंतु आता काय करायचं, आपली ताईच नाहीये मंडपामध्ये म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार. म्हणून त्या दोघीही जरा गप्पच बसतात आणि वसूचं हे बोलणं ऐकून घेत असतात. त्यानंतर आता त्यांच्या मुलीने काय केलं तर हा सगळा प्रताप केला असं म्हणून आता वसू नको ते आरोप नंदिनी आणि घरातील सर्वांवर करू लागते. तेव्हा पार्थ आता अगदी कोलमडून गेलेला असतो, परंतु नंदिनी बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण त्याला आता आठवू लागला. पार्थला आता आठवतं की कशाप्रकारे नंदिनी आणि मी एकमेकांबरोबर वेळ घालवला, त्याचबरोबर आम्ही प्रत्येक वेळ हा एकमेकांबरोबर असा घालवलाय की आम्ही दोघांनीही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखलंय. त्याचबरोबर नंदिनी असं माझ्याबरोबर कधीही खोटं वागल्या नाहीत किंवा असा खोटेपणा कधीही त्यांनी केला नाही. त्यांचं प्रेम हे त्यांच्या बाजूने खरंच खरं होतं माझ्याबद्दलचं. त्यानंतर आता वसू म्हणते की मला माहित आहे ना, तुमच्या मुलीने ना माझ्या पार्थचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तेव्हा धनंजयला अजूनच राग येतो. तर काव्या ही डोक्यालाच हात लावते, तर आरू बिचारी रडत असते. त्यानंतर आता वसू विचारते काय हो, कोण करणार याची भरपाई, आता तुम्ही सांगा ना. तेव्हा दौलत मामा त्याचबरोबर घरातील सर्वजण आता खूपच रडत असतात. पुढे आता काव्या रागातच वसूकडे पाहते आणि मग नंतर तुमची नंदिनी ही लग्न मंडपातून सरळ पळूनच गेली. आता तुमची मुलगी आता भर लग्न मंडपातून पळून गेली, माझ्या पार्थने करायचं तरी काय जाप, ती आता धनंजयला विचारते. तेव्हा धनंजय आता खूप चिडलेला असतो की मी एवढं सांगून देखील माझी मुलगी अशी नाहीये, तरीही हे विश्वास का ठेवत नाहीत असं त्याला आता मनातून वाटत असतं. तेव्हा पार्थ आता म्हणतो की नंदिनी या पळून जाणाऱ्यांपैकी नाहीयेत. हे ऐकून आता सर्वांना मोठा शॉक बसतो. तर धनंजय त्याचबरोबर काव्या, शारदा आणि आरू या सर्वांना बरं वाटतं की पार्थने नंदिनीची बाजू घेतली. पुढे आता पार्थ म्हणतो नंदिनी कधीही फसवणार नाहीयेत. तेव्हा वसू आत्या विचारते काय रे पार्थ, मग हा व्हिडिओ खोटा आहे का? त्याच वेळी आता पार्थ म्हणतो टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की AI ने खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं सगळं काही करता येतं. तेव्हा आता वसू म्हणते अरे पण मग गावकरी म्हणू लागतात की त्या टेक्नॉलॉजीचा आम्हाला काही कळत नाही, त्या व्हिडिओमध्ये दिसतंय ती नंदिनीच बोलतीये म्हणून. अरे पार्थ आता तरी डोळे उघड, या लोकांनी तुमच्या डोळ्यामध्ये अगदी धूळ फेकली आहे. त्याच वेळी आता मानिनी म्हणते अहो ताई असं नाहीये, हे पहा जे झालं ते वाईट झालं हे माहीत आहे, परंतु ते खरं आहे की खोटं आहे हे कुणालाही अजून माहीत नाहीये. तेव्हा वसूला मात्र धक्का बसतो की ही लोक विश्वास ठेवायलाच तयार नाहीयेत की नंदिनी असं काही वागू शकते म्हणून. पुढे आता मानिनी रडतच म्हणते मला एवढंच माहितीये की माझ्या लेकाचं लग्न होतं आणि हे भलतंच काहीतरी होऊन बसलंय. तेव्हा वसू मात्र आता सगळ्यांवर हसत असते, तर धनंजय, शारदा दोघेही रडत असतात. त्याच वेळी आता वसू मनात विचार करते की चला हळूहळू अशी एक एक माणसं बिथरत गेली पाहिजे आणि त्यांचं नंदिनीबद्दलचं मत हे बदलत गेलं पाहिजे.
मग एकदा का आता या सर्वांचा विश्वास बसला ना की नंदिनी वाईट आहे, तर माझं पुढचं प्याद हे रम्याला पुढे करेल असं म्हणून आता ती गालातच हसते, कारण तिनेच हा प्लॅन केलेला असतो. तेव्हा पार्थ, मानिनी या सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर पार्थ आता एकदम शॉकमध्ये असतो, कारण त्याला काहीच कळत नसतं हे खरं की खोटं. पण त्याचं मन मान्य करायला त्याला भाग पाडतं की नंदिनी ही खरी आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ म्हणतो की आई बाबा मी पोलिसांची मदत घेतो, मामा चला माझ्या बरोबर. गावकरी आता पार्थला अडवतात आणि म्हणतात की जर इथून कुणी बाहेर गेलं तर भाऊकीतील कुणीच तुम्हाला ओळख देणार नाही. तेव्हा मामा म्हणतात पार्थ, नंदिनीला शोधायला बाहेर जाण्याची गरज नाहीये. तेव्हा पार्थला मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे नंदिनी आता शुद्धीवर येते आणि मी इथे काय करते असं विचारते. कोण आहात तुम्ही असंही रागात विचारते. तेव्हा दीपक आता त्याचा खरा चेहरा तिला दाखवतो. तेव्हा पार्थने नाही केलं तर आता मी तुझ्याबरोबर लग्न करेन असं दीपक म्हणतो. तेव्हा नंदिनी रागातच त्याच्याकडे पाहते. तर दुसरीकडे माझं लग्न नंदिनी बरोबरच होणार या विचारावर पार्थ असतो आणि तो जायला निघतो. म्हणतो की कोण अडवतंय मला, बघतोच मी. समोरून एक आता माणूस येतो आणि त्याच्या हातात काठी असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.